चला पाटील. साहेब, भावना चला. भावना प्लीज, भावना एकदा तरी बोल ना माझ्याशी. भावना. काल मी सिद्धिराजशी बोलूच शकले नाही. काय वाटलं असेल त्यांना? आता त्यांना माझी गरज आहे. त्यांचा गैरसमज झाला नसेल ना? ते काय नाही, आज काहीही झालं तरी मी त्यांना भेटणार. आई. अरे आनंदी, हळू ना. आई, बाबा कधी येणार? मला आज तरी भेटायचंय बाबाला. आनंदी, आज ना तुला खूप मज्जा येणार आहे. का? कारण आज मी तुला लक्ष्मी आजीच्या घरी सोडणार आहे. तिकडे तुझ्याशी कोण कोण आहे खेळायला? वरद दादा, आजी, आजोबा, वीणा मामी, वेंकी मामा, आरती मामी, वीणा मामी, सगळे जण आहेत. आई, तू पण येणार आहेस ना तिकडे? मी आता तुला लक्ष्मी आजीच्या घरी सोडायला येणार आहे, पण मी ना एका महत्वाच्या कामाला जाणार आहे तिकडून. पण ते काम झालं की मी लगेच तुला घ्यायला पण येईन संध्याकाळी. चालेल? हो चालेल. भावना, कुठे निघालीस ग? मी आनंदीला आईकडे सोडायला चालले. आणि मग नंतर ती एका कामाला जाणार आहे. कामाला? कुठल्या कामाला जाणार आहेस? नाही नाही, कुठेच नाही. ती असंच म्हणते उगाच. ती माझ्या बाबाला भेटायला जाणार आहे. काय ग, काय म्हणते आनंदी? तू सिद्धूला भेटायला जाणार आहेस? ती घेऊन येणार आहे माझ्या बाबाला माझ्याकडे. हो ना भाऊ? नाही हो. भावना, मी तुला एक सांगू का? तू सिद्धूला भेटायला जाणार आहेस ना, हे घरात कोणालाही सांगू नकोस. नाहीतर उगाच ओरडा पडेल तुला आणि घरच्यांचा उगाच राग वाढेल तुझ्यावरचा. त्यापेक्षा ना आपण ना हे आपल्या दोघींमधलं गुपित ठेवूया. वहिनी, तुम्ही खरंच नाही सांगणार ना कोणाला? मी कशाला कोणाला काही सांगेल? हे बघ, कोणी येण्याच्या अगोदर पटकन निघून जातो, नाहीतर उगाच 100 प्रश्न विचारतील तुम्हाला. हो, थँक्यू. चल. वीणा, ए चहा दे वीणा. वीणा चहा दे ना. हो, नाश्ता तयारच आहे. टेबलपाशी येता का? चला दे ना इथे पटकन, जाऊ दे ऑफिसला लगेच. काय नाश्त्याला? जयंत, अरे बस ना, चहा घेऊन येते. अगं अरे हो, कॉफी लागते नाही का? आलेच कॉफी घेऊन. मला ना. बसा बसा. किती डिफिकल्ट असतं ना एखादी व्यक्ती गेल्यावर ते दुःख ओव्हरकम करणं. हो ना रे, आता कधी बाहेर येतोय कोणाच ठाऊक. बाहेर? कोण बाहेर? जयंत, तू जरा बाजूला आहे, मी सांगतो तुला. ये. संतोष. ए, दुसऱ्या खोलीत इथेच थांब, बाजूला इथेच थांब. तू जरा जपून राहा बरं का, कारण दळवींच्या जावयांच्या बाबतीत काहीतरी खळबळजनक घटना घडण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे वेंकीची ती कोर्ट केस चालू नव्हती का, त्याचा खरा गुन्हेगार आता जेलमध्ये गेलेला आहे.
वेंकी म्हणजे तुझा बालमित्र आता सुखरूप सुटलेला आहे. मग हे सगळे दुखी काय आहेत? कारण जेलमध्ये गेलेली व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून भावनाचा नवरा सिद्धू आहे. व्हॉट? हे कसं शक्य आहे? एक्झॅक्टली हाच प्रश्न इथे प्रत्येकाला पडलाय, म्हणून यांचे हे चेहरे असे झाले आहेत. कळलं? तू जरा जपून राहा बरं का, कारण या दळवींच्या घरात अशक्य गोष्टीही शक्य व्हायला लागल्यात. काय माहित, कदाचित जानू सुद्धा परत येऊ शकते. तुझ गप्प राहणारच का आता? काही बरळतोयस. काय नाही. हे वीणा, नाश्ता दे ना. चल नाश्ता करू. ये. हो पप्पा, तो पुढचा प्रश्न झाला. पहिले पार्टी ऑफिसमध्ये प्रवेश कसा करायचा त्याचा विचार करा. अहो तिकडे शेकडो पत्रकार असतील, हजारो प्रश्न विचारतील, त्याची उत्तर कोण देणार आहेत? आपण. आणि पार्टीच्या लोकांचं काय? ते सोडतील आपल्याला. आता हे सगळं कुठल्याही क्षणी बिदार साहेबांपर्यंत पोहोचणार. त्यांचा फोन आला तर त्यांना काय सांगायचं? हे सुनबाईंनी ना डोक्याला नुसता भुंगा आणलाय. अप्पा आता आम्ही काय केलं? अहो तुमच्याविषयी नाही बोलत आहे, धाकट्या सुनेविषयी बोलणं चालू आहे. अच्छा भावना का? बिचारीचं ना नशीबच फुटकंय. म्हणजे करायला जाते एक आणि होतं तिसरंच. आता हेच पहा ना, एवढं सगळं होऊन सुद्धा सिद्धूला भेटायला जेलमध्ये गेली ती. जाऊ दे. आदिराज, हे होता कामा नाही. का पप्पा? सांगतोय तेवढं कर. उगाच प्रश्न विचारू नकोस. संतोषला कितीही आवर घातला तरी त्याचं तोंड चालवणं काही बंद होत नाही. जयंतरावांना किती त्रास झाला असेल. माझ्या लेकी, सुना, जावई अगदी सोन्यासारख्या, पण ही दोन माझी पोटची पोरं हरीश, संतोष का असं वागतात कोण जाणे.